जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती कधी होणार आहे या प्रश्नाच्या विरोधामध्ये या ठिकाणी एक धक्कादायक माहिती पाहणार आहोत, ज्या कारणामुळे शिक्षक भरती काही स्वरूपामध्ये का होत नाही, लांबणार आहे। काय आहेत त्याची कारणं? खरंच ती तेवढीशी महत्त्वाची कारणं आहे का ज्याच्यामुळे शिक्षक भरती लांबणार आहे? लांबणार असेल तर मग कधीपर्यंत ती लांबू शकते, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। व्हिडिओ मोठा आहे, परंतु सध्या आपल्या मनामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या प्रत्येक टप्प्यांवर, प्रत्येक पैलूंवर डिस्कस करायचा असेल तर आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एकदा लाईक करून द्या आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका। आणि डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकरिता अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 पेपर 2 दोन्हीपैकी जे तुम्हाला हवं आहे दोन्ही गोष्टी अवेलेबल आहे। यासाठी तुमच्याकरिता जे आहे प्रत्येक विषयाचं डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे। आणि यांचा ट्रॅक रेकॉर्ड जर का बघितला अतिशय जबरदस्त आहे, कारण हजारोच्या संख्येने विद्यार्थी आता 2025 च्या परीक्षेमध्ये या प्लॅटफॉर्मवरून पास झालेले आहे। आपल्याला एकच काम करायचं, प्ले स्टोअरला जायचं आहे आणि मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायचं। ए टू झेड सगळी तयारी तुमची जी आहे टीईटी परीक्षेची करून घेतली जाणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंकाच नाही। चला, आता मी तुम्हाला जे आहे डायरेक्टली टाइमपास न करता त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो आहे की ज्या कारणामुळे आपण म्हणतो आहोत की या ठिकाणी आपली जी शिक्षक भरती आहे ती लांबू शकते। बघा, एक पत्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे 4 फेब्रुवारी 2025 चं, ठीक आहे। या पत्राचा रेफरन्स देऊन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं शिक्षण संचालनालयाचं हे एक पत्र होतं आणि या पत्रामध्ये एक टाइम टेबल दिलेला होता, जो टाइम टेबल आपल्यासाठी देखील अतिशय जास्त महत्त्वाचा होता। तो टाइम टेबल काय होता की अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे त्या संदर्भामध्ये वेळापत्रक देण्यात आलं होतं। आता यामध्ये काय होतं की जी काही संच मान्यता होणार आहे, संच मान्यता 12 फेब्रुवारी पर्यंत होणं अपेक्षित होतं, यांनी त्या परीने हा टाइम टेबल ठरवलेला आहे। आणि यामुळे 12 फेब्रुवारीला जर का संच मान्यता झाली तर 13 फेब्रुवारीला अतिरिक्त शिक्षकांची यादी डिक्लेअर करायची होती जिल्हा लेवलवरून। त्यानंतर त्यांना जे आहे या ठिकाणी 3 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 तारखेपर्यंत 3 मार्च पर्यंत यांचं समायोजन होणं अपेक्षित होतं। आणि त्यानंतर मग आपल्याला जे आहे पुढची प्रक्रिया या ठिकाणी करता आली असती, म्हणजे 31 मार्च आपल्यासाठी महत्त्वाची तारीख होती। 31 मार्च राज्य स्तरावरून जे आहे या शिक्षकांचं समायोजन होणार होतं आणि 31 मार्चच्या नंतर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला आपली जी काही जाहिरात आहे ती पाहायला मिळणं अपेक्षित होतं। परंतु आता काय झालेलं आहे, इथेच खऱ्या अर्थानं मोठा घोळ होऊन बसलेला आहे। काय झालंय की आज आहे मित्रांनो 17 तारीख आणि 17 तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची संच मान्यता झालेली नाही। म्हणजे जे आपल्याला यादी 13 तारखेला पाहायला मिळणार होती संच मान्यतेच्या दुसऱ्या दिवशी, ती अजूनही झालेली नाहीये। म्हणजे एकतर हा डिले महत्वाचा आहे, ठीक आहे। अजून संच मान्यता झालेली नाही, खऱ्या अर्थाने बऱ्याच संच मान्यतेमध्ये मेजर मिस्टेक्स आहे, त्यांना दुरुस्ती देखील करून देण्यासाठी आणखीन कालावधी दिल्या जाऊ शकतं। काही जिल्ह्यांमध्ये झालेली आहे, माध्यमिकची झालेली आहे, प्राथमिकची बऱ्याच अंश झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावरती त्रुट्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जे आहे संच मान्यतेलाच बराचसा कालावधी लागत आहे। म्हणजे इथून पुढे होऊ शकतं की नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला संच मान्यता पाहायला मिळेल। आता संच मान्यता जर का झाली त्याच्यानंतर समायोजनाचा कार्यक्रम होणार होता, परंतु एकतर हे तर आहे संच मान्यता हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त मेजर अशा प्रकारचा एक कारण हे आहे, सुप्रीम कोर्टामध्ये एक जे आहे याचिका या संदर्भामध्ये टाकण्यात आलेली आहे।
मित्रांनो, आपल्याला याच्या पूर्वी देखील कल्पना दिली गेलेली आहे की कोल्हापूर खंडपीठामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संचालक मंडळ यांच्या वतीने जे आहे एक याचिका टाकण्यात आली होती संच मान्यतेच्या काळ्या जीआरच्या संदर्भामध्ये, आणि त्याच्यावरती बऱ्याच हेअरिंग झाल्या आणि शेवटी ती जी याचिका होती ती डिसमिस करण्यात आली होती कोल्हापूर हायकोर्टच्या वतीने. आणि तो जो निर्णय होता, शासन निर्णय, तो कायम ठेवण्यात आला होता, ज्याच्यामुळे की बऱ्याच प्रमाणावरती शिक्षक अतिरिक्त ठरू शकत होते. परंतु आता काय झालेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संचालक मंडळाने त्याच्या विरोधामध्ये परत एकदा जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी स्पेशल लीव्ह पिटिशन या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्या स्पेशल लीव्ह पिटिशनची या ठिकाणी एक हिअरिंग मागच्या 23 जानेवारी रोजी झालेली देखील आहे. आणि त्या हिअरिंगमुळे या ठिकाणी जे आहे राज्य शासनाला नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने अजून जरी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला नसेल तरी देखील ती जी परिस्थिती आहे जैसे थे ठेवली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण या याचिकेची पुढची जी सुनावणी होणार आहे, हिअरिंग होणार आहे, 13 मार्च 2026 ला होणार आहे. म्हणजे जो समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो मला तरी असं पर्सनली वाटतं की कोर्टाचा हा जर का नियम आपण बघितला किंवा ही जी पिटिशन SLP जर आपण बघितली, स्पेशल लीव्ह पिटिशन जर बघितली, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे किंवा आता मी दाखवलेला जो टाइम टेबल आहे तो शासन फॉलो करणार नाही. आणि त्याला कारण देणार आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या पद्धतीने याचिका पेंडिंग आहे. आणि खऱ्याच अर्थानं जे आहे त्यामुळे जर का या टाइम टेबलला स्टे बसला तर साहजिक आहे आपल्या शिक्षक भरतीचा जो काही मार्ग असणार आहे तो देखील लांबल्याशिवाय राहणार नाही. आता या याचिकेमध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे आणि त्या गोष्टी व्हॅलिड आहे, आपण त्याला विरोध करत नाहीये, ठीक आहे. कारण त्या याचिकेमध्ये अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण कमी करण्याकरिता जे काही राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्याच्यामधले बरेचसे व्हॅलिड पॉइंट त्याच्या ठिकाणी जे आहे मेन्शन करण्यात आलेले आहे. की उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं तर 0 ते 60 पटाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी 2 शिक्षकच आहेत, एक्स्ट्राचं शिक्षक असायला पाहिजे. किंवा 6वी ते 8वी जे वर्ग आहे त्या वर्गावरती खऱ्या अर्थानं RTE ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट प्रमाणे वर्गाप्रमाणे शिक्षक देणं अपेक्षित आहे. परंतु शासन काय करतो आहे, 6वी 7वी 8वी या 3 वर्गांची जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येच्या आधारावरती शिक्षकांची संख्या मंजूर करतो आहे. आता जर का एकच शिक्षक त्या ठिकाणी मंजूर होत असेल तर मग तो भाषा विषय शिकवणार किंवा सामाजिक शास्त्र विषय शिकवणार किंवा मॅथ सायन्स शिकवणार आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आणि तो व्हॅलिड पॉइंट आहे. खऱ्या अर्थानं वर्गाप्रमाणे शिक्षकांची तरतूद या ठिकाणी व्हायला पाहिजे, हा देखील मुद्दा त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे. आता यामुळे जर त्या संदर्भामध्ये हे जे काही शेड्यूल ठरवून देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती स्टे बसला तर जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी डिसिजन देणार नाही, जजमेंट देणार नाही, तोपर्यंत पुढची प्रक्रिया होणार नाही. आणि पुढची प्रक्रिया होणार नसेल तर मग जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत ते जैसे थे असणार आहे, स्टेटस को त्याला त्या ठिकाणी लागणार आहे. अतिरिक्त जरी ठरले तरी देखील ते शिक्षक त्याच ठिकाणी राहणार आहे. आणि आपल्याला मागचा जर का अनुभव लक्षात असेल तर 2022ला अशी सिच्युएशन झाली होती आणि अतिरिक्त शिक्षक असल्या कारणाने बऱ्याच जिल्हा परिषदांनी या ठिकाणी त्यांचं रोस्टरचं काम कंप्लीट केलं नव्हतं. कारण अतिरिक्त शिक्षक आहेत, अगोदर त्यांचा प्रश्न आम्हाला मार्गी लावावा लागेल, त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया करू किंवा आम्ही जाहिरातच देऊ शकत नाही. कारण अतिरिक्त शिक्षक या ठिकाणी आहे, त्यांचाही मुद्दा व्हॅलिड आहे. कारण जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न या ठिकाणी जे आहे मार्गी लागणार नाही तोपर्यंत या ठिकाणी जे आहे नवीन पदांची जाहिरात या ठिकाणी आपण देऊ शकत नाही, कोणती जिल्हा परिषद देऊ शकत नाही. कारण 100 जर का अतिरिक्त शिक्षक असेल आणि पुन्हा जाहिरात दिली 100 शिक्षकांची, या 200 शिक्षकांचं समायोजन कुठे करायचं आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जे आहे आता बऱ्याच अंशी शिक्षक भरतीमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहे. मी निगेटिव्ह बोलत नाहीये, ठीक आहे, हा व्हिडिओ संपूर्णतः निगेटिव्ह नाहीये, परंतु जी रियालिटी आहे ती तुमच्या समोर मांडणं
हे या ठिकाणी सध्याच्या घडीला मला असं वाटतं की माझं आद्य कर्तव्य आहे. कारण आतापर्यंत आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत आलेलो आहोत आणि ही माहिती देखील ऑथेंटिकच आहे. आणि ज्या वेळेस फार महत्त्वाची काही अपडेट नसते तेव्हा मी व्हिडिओ पण बनवत नाही. तेव्हा महत्त्वाची माहिती आहे, मला असं वाटतं की अभियोग्यताधारकांना या सगळ्या बाबी माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हाच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. आता यामध्ये ना खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये जे आकडे वगैरे सुरू आहे की अतिरिक्त शिक्षक किती होत आहे किंवा कोणत्या वर्गाचे होत आहे, त्या आकड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. कारण जेव्हा रियालिटीमध्ये संच मान्यता होईल त्याच्यानंतरच आपल्याला अतिरिक्त शिक्षकांचा आकडा समजणार आहे. काही जण म्हणतात 7,000 आहे, काही जण म्हणतात 10,000 आहे, काही जण 15,000 आहे, असं काही नाहीये. ठीक आहे, अतिरिक्त शिक्षक असणार, यामध्ये कोणत्या प्रकारचं दुमत नाही. आणि शक्यतो अतिरिक्त शिक्षक त्या एरियामध्ये असेल ज्या एरियामध्ये अगोदर जे आहे विद्यार्थी संख्या कमी आहे. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा विदर्भामध्ये म्हणा, थोडंसं विद्यार्थी संख्या ऑलरेडी कमी आहे. कारण वाडी वस्ती तांड्यांवरती एक 10 विद्यार्थी, 15 विद्यार्थी, 20 विद्यार्थी आहेत. त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होण्याचा धोका जास्त आहे ॲज कम्पेअर टू मराठवाडा डिव्हिजन जर आपण गृहीत धरलं तर. पण याचा अर्थ असा नाही की खूपच मोठा आकडा असेल, एक ॲव्हरेज आकडा असेल. तो आपल्याला जेव्हा संच मान्यता फायनलाइज होईल तेव्हाच समजून जाणार आहे. आता यामध्ये आणखीन हा देखील एक मुद्दा आहे की सर प्राथमिकचाच तो आकडा आहे का किंवा उच्च प्राथमिकचा आहे, तर बघा तसं काहीही नसतं. अगदी 1ली ते 5वी असेल किंवा 6वी ते 8वी असेल, दोन्हीचे जे अतिरिक्त होण्याचं प्रमाण आहे ते बऱ्याच अंशी आहे. 6वी ते 8वीचा देखील आकडा बऱ्याच मोठा आहे. आणि आणखीन जर आता शासनानं रेटून धरलं की आम्हाला समायोजन करायचंच आहे, तर आणखीन 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी जे आहे शासनासमोर एक यक्ष प्रश्न म्हणून उभे आहे. एक आहे सध्या 10वी आणि 12वी वर्गाच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या सुरू आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये अतिरिक्त असलेले बरेच शिक्षक ऑन ड्युटी आहेत. ठीक आहे, पर्यवेक्षक म्हणून म्हणा किंवा केंद्र प्रमुख म्हणून म्हणा, बरेच केंद्राध्यक्ष म्हणून म्हणा, बरेच शिक्षक त्या ठिकाणी लागलेले आहेत. त्यांना अर्ध्या वाटेमधून जे आहे दुसरीकडे या ठिकाणी पाठवलं जाणं शक्यच नाही. एक तर हा मुद्दा आहे. आणखी दुसरा एक मेजर प्रश्न या ठिकाणी येऊ घालत आहे की या वर्षामध्ये आपल्या भारत देशाची जनगणना होणार आहे आणि या जनगणनेच्या कामासाठी आपल्या शिक्षक वर्गालाच या ठिकाणी घेतल्या जात आहे. आणि त्याचा जो टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या जी चर्चा आहे शिक्षक वर्तुळामध्ये, तर ती अशी चर्चा आहे की 14 मे पासून ते 15 जून पर्यंत ही जी जनगणना आहे ती केली जाऊ शकते. याचा अर्थ या जनगणनेच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जे आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं फार कठीण काम आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत. कोर्ट असेल, संच मान्यता असेल किंवा 10वी 12वीची परीक्षा असेल, जनगणना असेल, या सगळ्या बाबींमुळे जी आपण एक टेंटेटिव्ह तारीख घेऊन चालत होतो की जून महिन्यामध्ये आपली जी अभियोग्यताधारकांची टीम आहे ते आपल्या आपल्या शाळांवरती जॉईन होईल, तर ती आता जी आहे आशा थोडीशी कमी वाटत आहे. तीच आता 1 ते 2 महिने पुढे गेली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. खऱ्या अर्थाने माझ्या सदिच्छा आहे की जून महिन्यामध्येच आपले उमेदवार जे आहे आपल्या आपल्या शाळांवरती राहावे. परंतु या सगळ्या टेक्निकल बाबींचा अभ्यास केल्यावर तशा प्रकारची शक्यता थोडीशी कमी वाटत आहे. हे सगळे प्रश्न आहेत, मला असं वाटलं की आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवावं. आता तुम्हा लोकांना या ठिकाणी डिसाईड करायचं आहे की इथून काही मार्ग आपल्याला काढता येतो का. खऱ्या अर्थानं आपण एवढे छोटे आहोत की या टेक्निकल बाबींमध्ये आपण काहीही करू शकत नाही. जस्ट आपल्याला वेट अँड वॉच अशीच भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल. आपल्याला जर का काही मतं व्यक्त करायची असेल या संदर्भामध्ये, तर आपलं जे कमेंट बॉक्स आहे ते ऑलरेडी जे आहे आपण सर्वांसाठी ओपन करून दिलेलं आहे. ही माहिती आपल्याला जर आवडली असेल याला लाईक करा आणि असं वाटत असेल की सर्व अभियोग्यताधारकांना ही जी रियालिटी आहे ती समजली पाहिजे, तर या व्हिडिओला आपल्या सगळ्या व्हॉट्सअपच्या, टेलिग्रामच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका.